माझं नाव आहे शीतल आणि हा आहे माझा पहिला व्लॉग। आज मी तुम्हाला आमचं घर आणि आमच्या घराच्या परिसरातील झाडे दाखवणार आहे। चला तर बघूया आता आमचं घर आणि आमच्या घराच्या परिसरातील झाडे। माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांच्या कष्टातून 2017ला म्हणजेच माझ्या लग्नाच्या 2 वर्ष अगोदर बांधलेलं आमचं हे घर। आम्ही आमच्या घराच्या परिसरात फळे, फुले आणि शोचे भरपूर झाडे लावलेली आहे। जर आपल्या घराच्या परिसरात हिरवगार वातावरण असेल तर मनाला शांतता आणि प्रसन्नता वाटते। तर हे वेलीसारखं दिसतंय ना, हे आहे कृष्णकमळाचं झाड आणि याला निळे कलरची फुलं येतात आणि हा कृष्णकमळाचा वेल घराच्या भिंतीला खूप शोभून दिसतो। घराला टच असलेली झाडे ही घराची नैसर्गिकता वाढवते आणि वट्यावरती बसलेला आमचा मोत्या म्हणजेच आमचं कुत्र हे स्वभावाने खूप डेंजर आहे, परंतु खूप शिस्तीत राहतं। आमच्या ह्या मोत्याचा नियम असा आहे की जो कोणी त्याच्या वाटी जर गेला तर तो त्याला सोडत नाही, नाहीतर कुणाच्या वाटी जात नाही। आणि घराच्या ह्या साईडला सगळी फळांची झाडे आहेत आणि ही आहे आमची तुळस। आणि मराठी संस्कृतीमध्ये प्रत्येकाच्या घरी तुळस असतेच आणि त्या तुळशीची दररोज पूजा केली जाते। आणि आपल्या संस्कृतीमध्ये तुळशीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। आणि आमच्या घरी 3 प्रकारच्या नारळाची झाडे आहेत। चला तर ते तुम्हाला दाखवते। तर आमच्या घराच्या समोर इकडे रस्त्याचं काम चालू आहे, हे बघू शकतात। आणि घराकडे येतानाच्या रस्त्याच्या कडेला आम्ही अशा प्रकारे नारळाची झाडे लावलेली आहेत। ही दोन्ही नारळाची झाडं आणि ह्याच जातीची अजून 2 नारळाची झाडे पुढे आहे। या तिन्ही नारळाची झाडांची जात एक आहे आणि झाडांना नारळ बघू शकतात किती लागलेली आहेत। आणि हे नारळ पाण्याचे नारळ आहे, म्हणजेच या नारळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं। आणि आम्ही काही सागाची झाडेही लावलेली आहे आणि सागाची झाडे एवढी मोठी झालेली आहे। आणि इकडे हे आहे लक्ष्मीनारायणचं झाड। या झाडाला पांढऱ्या कलरची फुले येतात आणि वांग्यासारखं फळ येतं। आणि हे आहे सीताफळाचं झाड आणि यालाही कळ्या लागत आहे। आणि ह्या नारळाच्या झाडाला पिवळ्या कलरची नारळ येतात आणि बघू शकतात एवढी नारळ ह्या झाडाला आलेली आहे। आणि ह्या नारळातही पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि ह्या नारळाचं पाणी खूप गोड आहे। तसेच पुढे आल्यानंतर ही आहे केळीची झाडे आणि ह्या केळीचं एक बेट इथं आहे आणि एक बेट पुढं आहे। आणि ह्या केळीच्या खालच्या फुलाला तोडून आम्ही याची भाजी केली होती आणि भाजी खूप चविष्ट लागते। आणि इथं आम्ही एक केळीचं झाड लावलेलं होतं, तर आता बघा 2 केळीची झाडं तयार झालेली आहे। आणि हे आहे वॉटर ॲपलचं झाड आणि घराजवळ अजून एक वॉटर ॲपलचं झाड आहे, त्यालाही फळं आलेली आहेत। वॉटर ॲपलची फळे कशी असतात ते मी तुम्हाला पुढे झाडाजवळ गेल्यावर दाखवेल। आणि इकडे पुढे आल्यानंतर हे एक केळीचं बेट आहे आणि इथंही आम्ही केळीचं एकच रोप लावलेलं होतं। आता इथं 3 रोपे तयार झालेली आहेत आणि एका झाडाला केळी पण आलेली आहे। आणि इथे हे आहे गोकर्णीच्या फुलांचा आणि आता ह्या झाडाला शेंगा आलेल्या आहे, यातलं बी काढून लावलं। गोकर्णाच्या फुलांच्या झाडांचे रोपे तयार होतात, अशा काळ्या कलरचं हे बी असतं। आणि इथं आहे हे एक फुलाचं झाड आणि त्यापुढे आहे एक छोटंसं चिकूचं झाड। इथे बघू शकतात नारळावरून एक नारळ खाली पडलेलं आहे। हे नारळ अजून कवळं आहे आणि ह्या नारळातून पाणीही सांडलेलं आहे। बहुतेक खारुताईनेच ह्या नारळावर हल्ला केला असेल। मागे आपण जे 2 नारळाचे झाडे बघितलेले होते त्याच नारळाच्या जातीचं हे झाड आहे आणि त्यातलंच अजून हे एक नारळाचं झाड आहे। आणि ह्या नारळाच्या झाडाला भरपूर प्रमाणात नारळ आलेली आहे। आणि ह्याच झाडाखाली आहे जाई आणि जुईचं झाड, तर जाईला फुले आलेली आहेत आणि फुलंही आता भरपूर प्रमाणात येत आहे। उन्हाळ्यात जाई आणि जुईला फुले भरपूर प्रमाणात येतात। आणि हे आहे शोचं झाड आणि या शोच्या झाडाला बघा किती छान तुरे आलेली आहे, दिसायला खूप छान दिसतात। आणि या शोच्या झाडावरती बघा पक्ष्यांनी किती घरटे तयार केलेली आहे, तर एकूण 5 घरटे पक्ष्यांनी या झाडावरती तयार केलेली आहे। या झाडाखालीच पिशवीमध्ये आंब्याच्या कोळी लावलेल्या होत्या, त्याची झाडे बघा आता केवढी झालेली आहे। आणि इकडे बादलीमध्ये ब्रह्मकमळाचं झाड लावलेलं आहे। ह्या ब्रह्मकमळाला श्रावणमध्ये फुलं येतात। आणि ह्या झाडाच्या खोडाजवळ खाली पुदिना लावलेला आहे। आणि इकडे बादलीमध्ये नागिलीच्या पानाचा वेल लावलेला आहे आणि ह्या नागिलीच्या झाडाला सावलीतच लावावे लागते। आणि हे गावरण नागिलीच्या पानांचं झाड आहे। आणि घराशेजारी आहे हे गावरण नारळाचं झाड, म्हणजे हे झाड खूप उंच असतं आणि याचा प्रसाद खूप गोड असतो। आणि ह्या झाडाच्या काही फांद्या घरावरती गेल्या आणि सगळ्यात जास्त नारळ ह्या झाडाला आहे।
आणि इकडे पुढे आहे पांढऱ्या जास्वंदीचं झाड आणि त्याच्याच पुढे इथे आहे कर्दळीचे झाडं आणि हे कर्दळीचे झाडं आम्ही लावलेले नव्हते, हे आपोआप उगलेले आहे। घराच्या साईडला आहे हे आमचं चाफ्याचं झाड। या चाफ्याच्या झाडाला पानं कमी आणि फुलं खूप आहे आणि ही पांढऱ्या कलरच्या चाफ्याच्या झाडाची फुले दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि इकडे सगळी फळांचीच झाडे आहे। हे आहे पेरूचं झाड आणि याच्या पुढे गेल्यानंतर अजून एक पेरूचं झाड आहे आणि या पेरूच्या झाडाला आता बार लागला आहे आणि त्याच्या शेजारी आहे लिचीचं झाड आणि ह्या लिचीच्या झाडालाही आता फळं लागलेली आहे। ह्याच वर्षी पहिल्यांदा ह्या लिचीच्या झाडाला फळं आलेली आहे आणि ह्या लिची पिकल्यानंतर याचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेन। आणि काही झाडे हे आम्ही घेऊन ठेवलेले आहेत, ते आम्ही ह्या पावसाळ्यात आता लावणार आहे। यात चिकू आणि आंब्याची झाडं आहेत, तर 2 आंब्याच्या झाडांना तर कैऱ्या पण आलेल्या आहेत। यानंतर पुढे आहे वॉटर ॲपलचं झाड, जे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की घराजवळ एक वॉटर ॲपलचं झाड आहे, त्याला फळे आलेली आहेत। तर ह्या वॉटर ॲपलच्या झाडाला 3 वर्षापासून फळे येतात, तर ह्या वर्षी खूप भरपूर प्रमाणात वॉटर ॲपलची ही फळे आलेली आहे आणि पाखरांना हे वॉटर ॲपलचे फळं खूप आवडतात, त्यामुळे हे बघा पक्ष्यांनी ह्या फळांवरती कसा ताव मारलेला आहे आणि फळं आम्हाला जेवढी खायची आहे तेवढीच आम्ही तोडतो, बाकीची पक्ष्यांसाठी तशीच राहू देतो। तर हे बघा झाडाला किती वॉटर ॲपल आलेले आहेत आणि ज्यांना शुगर आहे त्यांना वॉटर ॲपलचं फळ खाणं खूप फायद्याचं आहे आणि ह्या वॉटर ॲपलच्या ज्यूसची रेसिपी ही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल। आमचं घर आणि आमचा घराचा परिसर ह्या उद्या भाग 2च्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आमच्या घराच्या परिसरातील आणखी कोणकोणती झाडे आहे आणि आमच्या घराच्या परिसरातील निसर्गमय वातावरण कसं आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण मेंबर आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मग उद्याच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि आमचं घर आणि आमच्या घराच्या परिसरातील ह्या झाडांचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।